धर्माबाद नगर परिषदेची निवडणूक 2 डिसेंबरला होत आहे. शहरात निवडणुकीचा चांगलाच माहोल बनला असून 7 दिवसांवर निवडणूक येऊन ठेपल्याने प्रचाराला वेग आलाय. सध्या धर्माबाद शहरात सर्वाधिक चर्चा होत आहे ती प्रभाग क्रमांक 1 मधल्या अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलेल्या उच्च शिक्षित उमेदवारांची. या प्रभागातून अनुसूचित जाती प्रवर्गात महिलांसाठी आरक्षित असलेल्या जागेवर निवडणूक लढविणाऱ्या सौ सविता माधव हाणमंते या उच्च शिक्षित आहेत. त्यांनी इतिहास विषयात MA पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलंय. शिवाय त्या BEd आहेत. स्थानिक पातळीवर महिलांसाठी मोठे काम, प्रभागात चांगला जनसंपर्क आणि त्याच प्रभागात माहेर आणि सासर असल्याने मतदारांकडून त्यांचं स्वागत झाले. सविता हाणमंते यांच्यासोबतच सर्वसाधारण जागेवर निवडणूक लढविणारे मलण्णा भूमण्णा बियानवाड हे HP गॅस एजन्सीमध्ये काम करतात. ते सुद्धा उच्च शिक्षित आहेत. त्यांनी अनेक वर्षांपासून गॅस एजन्सीमध्ये काम केल्यामुळे धर्माबाद शहरातील जनतेच्या गॅस संबंधी अनेक समस्या दूर केल्या आहेत आणि त्यांची सेवा आजही चालू आहे. प्रभाग क्रमांक 1 मधील या उच्च शिक्षित उमेदवारांना अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे. यात भर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रीमती वैशालीताई कुलकर्णी देशमुख या सुद्धा कायद्याच्या अभ्यासक आहेत. असा या प्रभागात उच्च शिक्षित उमेदवारांचा तिहेरी मेळ जुळून आलाय. या उमेदवारांचा येथील जनसंपर्क आणि मतदारांसोबतचा असलेला सुसंवाद यामुळे या प्रभागात त्यांच्या सध्या बोलबाला दिसत आहे. प्रतिनिधी माधव हाणमंते, NTV न्यूज मराठी, धर्माबाद.